न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नव्या चेहऱ्यांचे आगमन सुरू झाले असून यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत आणखी एका तरुण पिढीतील नेत्यानं राजकारणात पाऊल टाकण्याची घोषणा केली आहे। राज्यभरातील नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने विविध पक्षांमध्ये सत्ता समीकरणांच्या हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये देखील नव्या नेतृत्वाबाबत चर्चा रंगतायत। माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांच्या दीर्घकाळाच्या सामाजिक आणि राजकीय कामाचा प्रभाव त्यांच्या पुढच्या पिढीवरही जाणवत आहे। त्यांच्या पुतण्याने गणेश विलास साने यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून त्याबाबत शहरात मोठी चर्चा सुरू आहे। लहानपणापासूनच दत्ताकाका साने यांच्या लोकसंपर्क, कार्यशैली आणि समाजसेवेचा जवळून अनुभव घेतलेल्या गणेश साने यांनीही जनतेसाठी काम करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे। आता ते प्रत्यक्ष राजकीय रिंगणात उतरल्याने प्रभाग 11 मधील नागरिकांकडून उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद उमटताना दिसतोय। दत्ताकाका साने यांच्या मार्गदर्शनातून घडलेले गणेश साने आपल्या कामाच्या जोरावर प्रभागातील जनतेच्या मनात वेगळी छाप निर्माण करतील असा विश्वास नागरिक व्यक्त करतायत। नमस्कार, मी गणेश विलास साने। पिंपरी चिंचवडच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून ओळखले जाणारे लोकनेते आदरणीय दत्ताकाका साने यांचा पुतण्या। माझ्या लहानपणापासून माझे वडील विलास साने अर्थात तुमच्या सर्वांच्या हक्काचे अण्णा यांच्या संस्कारामध्ये आणि काकांच्या मार्गदर्शनामध्ये माझी जडणघडण झाली। गेल्या 2 दशकांपेक्षा अधिक काळ मी काकांच्या सामाजिक राजकीय जीवनात सोबत राहून लोकहिताचे घडे गिरवत होतो। 1997 साली चिखली हे गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले। 2007 मध्ये काका पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये निवडून गेले। काका फक्त हे मोरेवस्तीचे लोकप्रतिनिधी नसून तर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक जनतेची समस्या ही स्वतःची असून असे समजून काम करणारे लोकप्रतिनिधी होते। आपल्या चिखली गावचा भाग प्रभाग क्रमांक 11 मध्येही जोडला गेला आहे। प्रभाग क्रमांक 11 ची काही जनता काकांकडे समस्या घेऊन यायची, त्यावेळेस ती सोडवण्यासाठी काकांची जी तळमळ मी चेहऱ्यावरती नेहमी पाहत आलोय। काका नेहमी बोलायचे, ही आपली जनता आहे, यांच्याकडे कधी दुर्लक्ष झाले नाही पाहिजे। म्हणून काकांच्या विचारांचा वारसा सोबत घेऊन प्रभाग क्रमांक 11च्या सर्वांगीण विकासासाठी आणि काकांच्या स्वप्नासाठी मी गणेश विलास साने प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवण्याचे जाहीर करतो। धन्यवाद। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस। नमस्कार।